नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृतच्या आमोदह पुस्तकातील अमूल्यम कमलम हा जो गद्यपाठ आहे, त्याचा भाषाभ्यास सोडवून घेणार आहोत, समजावून घेणार आहोत. अमूल्यम कमलम याचा जो अर्थ आणि भाषांतराचा भाग आहे, तो जो व्हिडिओ आहे, तो आपण आपल्या चॅनलवरती लोड केलेला आहे. तुम्ही भाषाभ्यास समजावून घेताना तो भाग सुद्धा अवश्य बघावा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अमूल्यम कमलम या पाठाखाली पहिला जो प्रश्न दिलेला आहे भाषाभ्यासमध्ये, तो आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. पहिला प्रश्न काय बघा त्याच्यातला, सुदासः कः आसीत. म्हणजे सुदास कोण होता. मग त्या कह आसीत मधल्या कहच्या ऐवजी आपल्याला उत्तर लिहायचंय, कोण होता, उद्यानपाल. म्हणून मग आपण उत्तर काय लिहिणार आहोत, सुदासः उद्यानपालः आसीत. लक्षात येत आहे. हा प्रश्न काय दिलाय बघूया. आ प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलंय, पद्मम कदा व्यकसत. म्हणजे ते पद्म कमळ केव्हा विकसित पावलं होतं, फुललं होतं. मग कदाच्या ऐवजी आपल्याला त्याचं खरं उत्तराचा शब्द लिहायचा आहे. आणि तो काय येतोय, शिशिर ऋतू. म्हणजे शिशिर ऋतूमध्ये, थंडीच्या ऋतूमध्ये, थंडीच्या मोसमामध्ये. आणि मग आपलं उत्तर काय बनलं, पद्मम शिशिर ऋतू व्यकसत. म्हणजे ते कमळ शिशिर ऋतूमध्ये विकसित पावलं. ई प्रश्न काय दिलाय बघा. ई प्रश्न दिलाय, पद्मम कीदृशम. ते कमळ कसं होतं. आणि मग त्या कमळाचं वर्णन आपल्याला उत्तरात लिहायचंय. आपल्या परिच्छेदामध्ये ते वाक्य असणार आहे, पद्मम व्योमनी बालसूर्यबिंबम इव. बालसूर्यबिंबासारखं होतं. म्हणून मग आपण काय लिहिलेलं आहे, पद्मम व्योमनी बालसूर्यबिंबम इव. ही प्रश्न काय दिलाय बघा. ही प्रश्न दिलाय, पद्मम विक्रेतुम सुदासः कुत्र स्थितः. म्हणजे ते कमळ विकण्यासाठी सुदास कुठे उभा राहिला होता, राजवाड्याच्या समोर. बरोबर आहे. म्हणजे उत्तराचा शब्द काय येणार आहे, कुत्रच्या ऐवजी राजसद्मनः पुरतः. राजवाड्याच्या समोर. मग पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागणार आहे, पद्मम विक्रेतुम सुदासः राजसद्मनः पुरतः स्थितः. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो. परिच्छेद नीट वाचायचा. परिच्छेदामध्येच उत्तर असतं. आपल्याला प्रश्न नक्की काय विचारलाय ते शोधायचं आणि त्या अनुषंगाने आपल्या परिच्छेदातलं वाक्य शोधून अचूक उत्तर लिहिण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलाय ऊ प्रश्न बरं का. काय म्हणतात त्याच्यात ते, श्रेष्ठी कमलार्थम कियत मूल्यम दातुम इच्छती. म्हणजे ते श्रेष्ठी जे आलेले होते, ते श्रीमंत गृहस्थ जे आलेले होते, ते त्या कमळासाठी किती मूल्य किंवा किती किंमत देऊ इच्छित होते, किती किंमत देऊ शकत होते. मग कियत मूल्यमच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागणार आहे, उत्तराचा मुख्य शब्द दश सुवर्ण नाणकानी. आणि हे पूर्ण वाक्यात लिहिताना आपल्याला पूर्ण उत्तर काय लिहावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, श्रेष्ठी कमलार्थम दश सुवर्ण नाणकानी दातुम इच्छती. आता पुढचा प्रश्न काय दिलाय बघा त्यांनी, महात्मा कुत्र उपविष्टः आसीत. कुत्र, कोठे. महात्मा कोठे बसला होता, कुठे बसले होते. मग त्या कुत्रच्या ऐवजी आपल्याला मुख्य उत्तराचा जो शब्द आहे तो लिहावा लागणार आहे. आणि तो या ठिकाणी एक शब्द नाहीये, त्या उत्तरामध्ये 3-4 शब्द आहेत.
वटवृक्षस्य अधस्तात् म्हणजे वटवृक्षाच्या खाली एकस्मिन अश्मखंडे एका दगडावर एका मोठ्या शिळेवर दगडावर. मग पूर्ण वाक्यात उत्तर आपल्याला लिहायचंय. मग सगळं वाक्य आपल्याला काय लिहावं लागेल? महात्मा उद्याने वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन अश्मखंडे उपविष्टः आसीत्. म्हणजे असं तुम्ही अचूक उत्तर लिहिलं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला तो 1 पैकी 1 मार्क मिळणार. प्रत्येक उत्तराला 1 मार्क असतो. चला आता पुढचा प्रश्न त्यांनी काय दिलाय बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे माध्यम भाषया उत्तरत. आणि पहिला प्रश्न काय दिलाय बघा. सुदासः किमर्थं कमलं विक्रेतुं न इच्छति. या प्रश्नाचा अर्थ काय? की सुदास कशासाठी कमळ विकू इच्छित नव्हता. ते जे 2 श्रीमंत माणसं व्यापारी आणि श्रीमंत गृहस्थ आले होते त्यांना सुदास कमळ का बरं विकू इच्छित नव्हता? त्याचं उत्तर आपल्याला लिहायचंय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, माध्यम भाषा उत्तरत लिहिताना संस्कृतमध्ये प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत छापलेला असतो, जसा इथे त्याने दिलाय बघा. बरोबर आहे. त्याचा मराठीत अर्थ आपण मनातल्या मनात आधी लावून घ्यायचा आणि मग आपल्या मराठीमध्ये किंवा इंग्रजी मीडियमची मुलं असतील तर इंग्रजीमध्ये हे उत्तर मग लिहायचं. पण मुलं काय करतात, घाई गडबडीत काहीतरी प्रश्न वाचतात संस्कृतमधला आणि काहीतरी घाई गडबडीत दुसरंच उत्तर लिहितात. त्याच्यामुळे प्रश्न जो विचारलेला आहे त्याचा अर्थ मराठीमध्ये आधी आकलन करून घ्यायचा आणि मग आपण त्याचं मराठीत उत्तर लिहायचं. नाहीतर प्रश्न असेल भलताच आणि आपण उत्तर लिहिलं असेल भलतंच, असं नको व्हायला. हं, चला आता उत्तर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2 मार्काला हे उत्तर आहे. त्याच्यापैकी अर्धा जो मार्क असतो तो अर्धा मार्क आपल्याला या पाठाचं नाव लिहिण्यासाठी त्यांनी दिलेला आहे आणि उरलेला जो 1.5 मार्क आहे तो 1.5 मार्क आपल्या मुख्य उत्तरासाठी आहे. फापट पसारा किंवा अनावश्यक मुद्दे घालून उत्तर लिहायचं नाही. किती जास्तीत जास्त ओळींमध्ये तुम्ही उत्तर लिहिता याला अजिबात महत्व नाही. लक्षात घ्या. तुम्ही किती अचूक आणि मुद्देसूद उत्तर लिहिता याला महत्व आहे आणि त्यालाच 2 मार्क ठेवलेले आहेत. चला आता ह्या प्रश्नाचं जे अचूक आणि मुद्देसूद उत्तर आहे ते आपण समजावून घेऊया. उत्तराची सुरुवात बघा कशी केली आपण. अमूल्यम कमलम पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि ते नाव लिहिताना संस्कृतमधनं चूक करायची नाही. आणि मग नंतर आपलं मुख्य उत्तर. मुख्य उत्तर काय आहे बघा. जेव्हा सुदास राजवाड्यापुढे कमळ विकण्यासाठी उभा होता तेव्हा त्याच मार्गाने येणाऱ्या एका व्यापाऱ्याने ते कमळ सोन्याचे 1 नाणे ह्या किमतीला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. कारण त्याला ते कमळ भगवान सुगतांच्या पूजेसाठी हवे होते. नेमक्या त्याच वेळी दुसरा एक श्रीमंत माणूस तेथे आला. त्याला सुद्धा भगवान सुगतांच्या पूजेसाठी ते कमळ हवे होते. 10 सोन्याची नाणी इतकी किंमत द्यायला तो तयार होता. तेव्हा पहिल्या व्यापाऱ्याने कमळासाठी 100 सोन्याची नाणी देण्याची तयारी दाखवली. त्या दोघांचा तो विवाद ऐकून सुदासाला वाटले की ज्या सुगताला देण्यासाठी हे दोघे भरपूर किंमत देऊन कमळ विकत घेऊ इच्छितात त्या सुगतांनाच आपण हे कमळ विकत दिले तर ते सगळ्यात अधिक किंमत देतील. हा विचार करून त्याने कमळ
विकायचे नाही असे सांगितले. बघा, अगदी मुद्देसूद आणि अचूक उत्तर 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळणार. चला, आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया हं. आता पुढच्या प्रश्नात त्याने काय म्हटलंय बघा. काय दिलाय पुढचा प्रश्न? सुदासः सुगतचरणाभ्यां कमलं किमर्थं समर्पितवान. प्रश्नाचा अर्थ आधी समजून घेऊया. काय आहे या प्रश्नाचा अर्थ? सुदासः म्हणजे सुदास सुगत चरणाभ्याम म्हणजे सुगतांच्या चरणावर कमलम कमळ किमर्थम कशासाठी समर्पितवान समर्पित केले. आता मुख्य उत्तर लिहिताना उत्तराची सुरुवात काय करावी लागेल? अमूल्यम कमलम पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि आता मुख्य उत्तराचे जे मुद्दे आहेत ते, आपल्याकडचे कमळ सुगतांना विकले तर आपल्याला त्यांच्याकडून अधिक किंमत मिळेल या आशेने सुदास सुगतांच्या भेटीला गेला. उद्यानात वटवृक्षाखाली एका खडकावर बसलेल्या व ज्यांचा चेहरा अतिशय तेजाने तळपत आहे अशा सुगतांना पाहून सुदासाच्या मनात भक्तिरसाचा जणू समुद्र उचंबळून आला. कृपेचा वर्षाव करणाऱ्या दृष्टीने जेव्हा सुगतांनी सुदासाकडे पाहिले आणि स्मितहास्य करीत तुझी काय इच्छा आहे असे विचारले, तेव्हा सुदासाच्या मनातील पैशाची लालसा नष्ट झाली होती. त्यामुळे त्याने मला कृतार्थतेचा अनुभव मिळावा असे मागणे मागितले. सुगतांनी तथास्तु म्हटले, तेव्हा सुगताने ते कमळ भगवान सुगतांच्या चरणांवर अर्पण केले. असं मुद्देसूद उत्तर आपल्याला लिहिण्याचा सराव करायचा आहे. चला, आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे. आणि पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कह कम वदती, कोण कोणाला म्हणाले. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. कह म्हणजे प्रथमा एक वचन आलंय किमचं, बरोबर आहे. आणि कम म्हणजे द्वितीया एक वचन आलेलं आहे. तुम्हाला नियम काय सांगितलेला आहे मी मागच्या भाषाभ्यास सोडवताना हा प्रश्न आला तेव्हा की कह म्हणजे कोण म्हणताय आणि कह प्रथमा आहे की नाही, म्हणजे उत्तरात सुद्धा आपल्याला प्रथमा विभक्तीच लिहायची असते. कोण म्हणतं त्याची प्रथमा विभक्ती नीट लक्षात ठेवा. आणि कम कम म्हणजे कोणाला, आणि कोणाला म्हणालं आहे म्हटलं आहे त्या कोणाला साठी आपल्याला द्वितीया विभक्ती लिहायची असते. जर का तुम्ही विभक्त्या चुकवल्यात तर त्याचा अर्थ बदलेल आणि उत्तर चूक मिळेल. नुसता शब्द नाही, त्या शब्दाचं योग्य रूप योग्य विभक्ती हवी आहे. आता बघा, पहिलं वाक्य त्याने काय दिलंय? भद्र भगवान सुगतः संप्रती अस्मिन नगरे वसती. बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की भगवान सुगत जे आहेत ते ह्या नगरामध्येच आहेत. आता पहिल्यांदा आधी आपण मनातल्या मनात त्याचा आधी विचार करायचा. कोणी म्हटलंय बरं हे वाक्य? आपण आपल्याला जो परिच्छेद दिलेला असतो की नाही, तो परिच्छेद सुद्धा वाचायचा. एतस्मिन नगरे वसती सुगतः असं कोण म्हणतं आहे? तर मग आपल्याला परिच्छेद वाचल्यावरती लक्षात येईल की सार्थवाह सुदासाला म्हणत आहे. मग कोण म्हणतंय त्याची प्रथमा विभक्ती, बरोबर की नाही? म्हणून मग सार्थवाह हे प्रथमेचं रूप घ्यावं लागेल. आणि कोणाला म्हणालाय तो सार्थवाह? सुदासाला. आणि म्हणून सुदासाची द्वितीया विभक्ती लिहावी लागेल. ती काय येणार आहे? सुदासम. सुदास शब्द आपल्या आठवीतल्या देवशब्दाप्रमाणे चालणारे, बरोबर आहे. म्हणून आपलं या ठिकाणी
उत्तर काय झालेलं आहे? सार्थवाहः सुदासम वदती. आता एखाद्या विद्यार्थ्याने जर का असं लिहिलं की सार्थवाहम सुदासः वदती, मग बरोबर का चूक विद्यार्थी मित्रांनो? चूक असणार आहे. कारण त्यांनी वाक्याचा अर्थच बदलला. त्यांनी सार्थवाहला द्वितीया केली म्हणजे सार्थवाहला म्हणतोय आणि सुदासची प्रथमा केली म्हणजे सुदास सार्थवाहला म्हणतोय, असा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून मी मगाशी काय म्हणाले ते लक्षात आलं ना, की नुसता शब्द नाही, त्याचं रूप पाहिजे. मग विद्यार्थी आमच्याकडे येतात की मॅडम इथे काय आम्ही सार्थवाह लिहिलंय, सुदास लिहिलंय, फक्त विभक्ती आमच्याकडनं चुकली आहे. अरे बाळांनो, पण त्या विभक्तीलाच महत्व आहे या प्रश्नामध्ये. लक्षात आलेलं आहे? जो म्हणतो त्याची प्रथमा विभक्ती आणि ज्याला म्हणायचं आहे त्याची द्वितीया विभक्ती लिहायची. राहील लक्षात? चला, आता आपल्याला जायचंय दुसऱ्या वाक्याकडे. अहम दश सुवर्ण नाणकानी यच्छामी. मी 10 सोन्याची नाणी देतो. कोण म्हणालाय? श्रेष्ठी म्हणालाय तो. बरोबर आहे. कोणाला म्हणालाय? सुदासला म्हणालाय. म्हणून श्रेष्ठी शब्दाची प्रथमा करावी लागेल. बरोबर आहे. श्रेष्ठी आणि प्रथमा एकवचन त्याचं श्रेष्ठी. मूळ शब्द आहे श्रेष्ठीन, शशींप्रमाणे चालणारा. म्हणजे श्रेष्ठी सुदासम वदती. सुदास शब्दाची द्वितीया. चला, पुढचं वाक्य बघूया. एष महाभागः एकं सुवर्णनाणकम् एतस्यार्थे दातुम् इच्छति. हे महाभाग, हे महाशय, एक सोन्याचं नाणं यासाठी देऊ इच्छितात. कोण कोणाला म्हणालं? तो सुदास त्या श्रेष्ठीला म्हणाला. बरोबर आहे. म्हणून मग आपल्याला या ठिकाणी आता सुदासाची प्रथमा विभक्ती करावी लागेल. सुदासः. बरोबर आहे. आणि त्या श्रेष्ठींना म्हणाला म्हणून त्यांची द्वितीया. ती काय येते द्वितीया? श्रेष्ठीनम. लक्षात येतंय? द्वितीया लक्षात ठेवा, श्रेष्ठीनम. आणि आपलं उत्तर काय बनलं? सुदासः श्रेष्ठीनम वदती. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? आता ईचं जे वाक्य आहे ना, ते ईचं वाक्य बघूया बरं का. काय म्हटलंय त्यांनी त्याच्यात? वत्स किम इच्छसी. की बाळा तुला काय हवं आहे? कोण म्हणालं हे वाक्य? हे वाक्य सुगत म्हणाले आहेत. बरोबर आहे. म्हणून मग त्यांची आपल्याला इथे काय करावी लागेल? प्रथमा विभक्ती करावी लागेल. आणि कोणाला म्हणाले आहेत ते? सुदासला. आणि म्हणून सुदासाची द्वितीया विभक्ती लिहावी लागेल. उत्तराचं पूर्ण वाक्य काय झालं मग? सुगतः सुदासम वदती. आणि शेवटचं वाक्य नमो भगवते. नमो भगवते. भगवान तुम्हाला नमस्कार. कोण म्हणतंय? सुदास म्हणतोय सुगतांना. मग आता या ठिकाणी सुदासची प्रथमा ती काय झाली? सुदासः. आणि कोणाला म्हणालाय तो सुदास? सुगतांना. आणि म्हणून त्या शब्दाची द्वितीया सुगतम. सुदासः सुगतम वदती. लक्षात आलाय हा प्रश्न? नीट लक्षात ठेवा. कह कम वदती त्याने हेडिंगच दिलंय. कह म्हणजे कोण म्हणतं आणि त्याची प्रथमा विभक्ती. कम म्हणजे कोणाला म्हणतं, त्याची द्वितीया विभक्ती. लक्षात आलेलं आहे? चला, आता पुढचा काय प्रश्न दिलाय आपल्याला? पुढचा प्रश्न दिलाय प्रश्न निर्माणम कुरुत. पहिलं वाक्य काय बघा. सुगत एवाधिकतमं मूल्यं मह्यं दत्यात्. सुगत अधिकच मूल्य मला देतील. बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितलंय बघा हा विद्यार्थी मित्रांनो. मह्यम शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे आपल्याला या वाक्यातला मह्यम शब्द काढून त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक शब्द घालायचा आहे. बरोबर आहे. मग मह्यम हे रूप काय येतं? इयत्ता 8वी पासनं हा टॉपिक आपल्याला आहे बरं का. मग मह्यम म्हणजे काय येतं? कोणत्या सर्वनामात येतं? अस्मद. अस्मद सर्वनाम पाठ असेल. बरोबर आहे. मह्यम मे म्हणजे काय झालं? चतुर्थी. मह्यम म्हणजेच आपल्याला मह्यम शब्द काढून चतुर्थीचं रूप लिहायचंय.
आणि मग प्रश्नार्थक सर्वनाम आपण इयत्ता 8वी मध्ये कोणता शिकलो होतो? किम. बरोबर आहे. मग आता किमचं आपल्याला चतुर्थीचं रूप पाहिजे. आता इथे अजून एक लक्षात घ्यायचं की मह्यम हे अस्मद मधलं आहे आणि अस्मद तिन्ही लिंगात सारखा असतो. पुल्लिंगात पण तोच शब्द येणार, स्त्रीलिंगात पण तोच शब्द येणार आणि नपुंसकलिंगात पण तोच शब्द येणार आहे. मग या ठिकाणी आपण लॉजिक लावून जर का त्याला पुल्लिंग आहे असं धरलं किंवा हे जे वाक्य आहे तड्याच्या अनुषंगाने जर का आपण गेलो तर हे जे वाक्य आहे तर ह्याच्यातला मह्यम शब्द 100% पुल्लिंगासाठी आलेला आहे. म्हणजेच आता मला किम या प्रश्नार्थक सर्वनामाचं पुल्लिंगाचं चतुर्थीचं रूप बघायला पाहिजे. मग ते काय येतं बघा. कह कौ के प्रथमा, कम कौ कान द्वितीया, के नकाभ्याम कैही तृतीया, कस्मै. चतुर्थी एकवचन काय येतं? कस्मै. आणि म्हणून आपण ते लाल अक्षरात लिहिलेलं आहे. तुम्ही पेपरमध्ये तुम्ही ज्या पेनाने लिहिताय त्या पेनानेच हा शब्द तुम्ही लिहिणार आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची. मग आता आणि दुसरी गोष्ट, आणि वाक्याच्या शेवटी आता उत्तरामध्ये पूर्णविराम द्यायचा नाही, कारण प्रश्नाचं स्वरूप काय आहे? प्रश्न निर्माणम. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यावा लागणार, प्रश्नार्थक चिन्ह लिहावं लागणार. ते लिहिलं नाहीत आणि तुम्ही फुलस्टॉप दिलात, हा कसा आहे असा फुलस्टॉप जर का दिलात तर तुमचा अर्धा मार्क जाईल. लक्षात आलेलं आहे? म्हणजे आता आपलं पूर्ण उत्तर काय झालं? सुगत एवाधिकतमं मूल्यम कस्मै दत्यात. बरोबर आहे. आता आ प्रश्नाकडे जाऊया बरं का. काय म्हटलंय त्यांनी? भगवतो वदनम धामना राजते स्म. बरोबर आहे. भगवंतांच्या वदनावर, चेहऱ्यावरती चेहरा कसा दिसत होता? तेजाने शोभत होता. धामना, धामन मूळ शब्द आहे, आपल्या नामनप्रमाणे चालेल. मग नामना तसं इथे धामना तृतीयच रूप आलंय बघा. म्हणजेच उत्तर लिहिताना धामनाच्या ऐवजी आपल्याला तृतीयचं रूप लिहायचंय. बरोबर आहे. आणि धामना तृतीयचं लिहायचंय म्हणजे आपल्याला कशाचा आधार घ्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला त्या ठिकाणी किम प्रश्नार्थक सर्वनामाचा आधार घ्यावा लागेल. आणि धामन शब्द जो आहे तो धामन शब्द आपल्याला नामनप्रमाणे चालतो म्हणजे नपुंसकलिंगी आहे. म्हणजे किम प्रश्नार्थक सर्वनामाचं नपुंसकलिंगाचं काय करायला पाहिजे? तृतीयचं रूप लिहायला पाहिजे. आणि मग ते तृतीयचं रूप काय येतं? केन. केन काभ्याम कैही तृतीया, केन. आणि म्हणून मला उत्तरामध्ये काय लिहावं लागणार आहे? धामना काढून केन. आणि वाक्याच्या शेवटी लिहावं लागणार आहे प्रश्नचिन्ह. आणि पूर्ण माझं उत्तर काय झालेलं आहे मग? भगवतो वदनम केन राजते स्म प्रश्नचिन्ह. चला, आता आपल्याला जायचं आहे संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. पहिला शब्द काय आहे बघा? कश्चित दुद्यान पालह. बरोबर आहे. आता त्याची फोड कशी करायची आहे बघा? कश्चित. बरोबर आहे. उद्यानपालः अधिक उद्यानपालः. त्याच्यानंतर आहे बघा चरण योर्घ्यम. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक हिंट देते. ज्या वेळेला र असतो की नाही, र, बरोबर आहे, संधी विग्रह करण्याच्या शब्दामध्ये ज्या वेळेला र आलेला असतो ना, त्या र ला फोडायचं असतं. लक्षात येतंय? त्या र ला फोडल्यानंतर त्या र ला जेव्हा आपण फोडतो फोडतो म्हणजे त्याचा जेव्हा बदलाव होतो त्यावेळेला त्याचा विसर्ग होतो. तुमच्या लक्षात येतंय? त्यावेळेला त्याचा काय होतो? विसर्ग होतो र ला फोडल्यानंतर. तो जो अर्धा र आहे की नाही, व्यंजनांत र, हा र शब्द कसा बनला आहे? र अर्धा अधिक अ. बरोबर आहे. तो जो र अर्धा आहे की नाही या र ला फोडल्यानंतर त्या र अर्ध्याला विसर्गामध्ये टाकायचं असतं. म्हणून बघा इथे विसर्ग लिहिलाय आणि तो अलीकडच्या शब्दाबरोबर घ्यायचा. म्हणून मग बघा पहिला शब्द काय बनलाय? प्रथम पद चरणयोः. आता र ला आपण फोडलं, बरोबर आहे. त्याच्यातला अर्धा र विसर्गामध्ये पहिल्या शब्दाबरोबर आपण जॉईन केला. उरतं काय?
अ उरतं आणि म्हणून ते दुसऱ्या शब्दाबरोबर घ्यायचंय अर्घ्यम. लक्षात येतंय? मी जरा तुम्हाला सोपी आयडिया सांगितली, की असं असेल तर त्या र ला फोडायचंय. चरणयोः अर्घ्यम. आता पुढचा शब्द सो वदत. आता बघा, एस सारखं जेव्हा चिन्ह येतं तुमच्या भाषेत बोलते हं मी, त्यावेळेला त्याचा अर्थ काय असतो? विसर्ग. बरोबर आहे? आणि ते जेव्हा फोडलं जाईल, त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अजून इन्क्लूड असणारे म्हणजेच सह ह्याचं काय होणार? सह याला फोडला त्या एसला तुमच्या भाषेत आणि मग उरलं काय पुढचं अक्षर? अवदत. म्हणून मग सह अवदत. आणि पुढचं बघा, इत्यब्रवीत. इत्यब्रवीत. बरोबर आहे? इति अधिक ब्रवीत. लक्षात येत आहे? जे सोपं आहे, अगदी त्याचा तुम्हाला अगदी संधी नियम काटेकोर पटकन कळेल न कळेल असं असेल, तर जिथे सोपी खूण आहे ती सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता पुढचा प्रश्न काय आहे बघूया. पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दान लिखत. पहिला शब्द काय दिलाय बघा, तडागः. त्याचं उत्तर काय येणार आहे? सरह. नंतर आहे नीरजम. त्याचा समानार्थी शब्द आहे कमलम. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सार्थवाहः आणि समानार्थी शब्द आहे वणिक. त्याच्यानंतर पुढचा शब्द काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यांनी? धनवान. बरोबर आहे? त्या धनवानचा समानार्थी शब्द मला काय लिहावा लागेल? धनिकः. लक्षात येतंय तुमच्या? आता इथे परत एक गोष्ट लक्षात ठेवा, समानार्थ काय किंवा विरुद्धार्थ काय? तुम्हाला आता या ठिकाणी बघा हा विद्यार्थी मित्रांनो, तडागः हा जो प्रश्नातला आपल्याला त्यांनी शब्द विचारलेला आहे, बरोबर आहे? तो जो शब्द त्यांनी विचारलेला आहे, तो प्रथमा एकवचन आहे. लक्षात येतंय तुमच्या? म्हणजे आपल्याला उत्तराचा शब्द सुद्धा काय लिहावा लागणार आहे आपला? प्रथमा एकवचनच लिहावा लागणार आहे. इथे तडागाहा असा जर का प्रश्नामध्ये शब्द असता, तर मला उत्तर काय लिहावं लागलं असतं? सराहा. तुमच्या लक्षात येत आहे मी काय बोलते? त्याच्यामुळे प्रश्न ज्या विभक्तीमध्ये विचारलाय प्रश्नातला शब्द, त्या विभक्तीमध्येच आपल्या उत्तराचा शब्द लिहायचा. हे लक्षात ठेवा. आता आपण जाऊया विरुद्धार्थी शब्दांकडे. विरुद्धार्थक शब्दान लिखत. पहिला शब्द त्यांनी म्हटलाय विपुलम. त्याच्या विरुद्ध काय येणार? अल्पम. विपुलम म्हणजे पुष्कळ, अल्पम म्हणजे थोडं. बहुमूल्यम. बहुमूल्यम म्हणजे खूप किमतीचं. त्याच्या विरुद्ध येणार अल्पमूल्यम म्हणजे थोड्या किमतीचं. आणि क्रेतुम त्याच्या विरुद्ध येणार आहे विक्रेतुम. विकणे आणि विकत घेणे. लक्षात आलेलं आहे? आता या ठिकाणी मेलनम कुरुत. विशेषणमचा हा एक कॉलम आहे आणि विशेषमचा हा दुसरा कॉलम त्यांनी आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे? मग आता आपल्याला त्याच्या काय करायच्या आहेत? जोड्या लावायच्या आहेत. पहिलं त्यांनी काय दिलंय बघा, विपुलम. मग विपुलमची जोडी आपल्याला कोणाबरोबर लावावी लागणार आहे आपल्याला? काय आहे विपुलम? मग एक एक शब्द जर का तुम्ही वाचत गेलात तर तुम्हाला उत्तर मिळेल की विपुलम काय आहे? विपुलम धनम. बरोबर आहे? दुसरा शब्द त्यांनी आपल्याला काय दिला आहे? श्रीमान. मग श्रीमानसाठी काय लिहावं लागणार आहे आपल्याला? सगळे शब्द विशेषणचे वाचलेत की श्रीमान सार्थवाहः. त्याच्यानंतर धनवान. त्याच्यानंतर अनल्पेन आलेलं आहे बघा. अनल्पेन. आता अनल्पेनचं काय येणार आहे? लक्षात घ्या. काय समजणार आहे तुम्हाला? अनल्पेन. आपल्याला या ठिकाणी अनल्पेन लावताना धामना. बरोबर आहे? तेज. त्याच्यानंतर पुढचा शब्द आलेला आहे निरीच्छ. मग निरीच्छसाठी काय लावावं लागेल? कोण निरीच्छ झाला? सुदास. आणि म्हणून सुदासः. त्याच्यानंतर आपल्याला त्याने दिलेला आहे धनवान. मग धनवानची जोडी कोणाबरोबर लावावी लागेल आपल्याला? श्रेष्ठी ह्या शब्दाबरोबर लावावी लागेल. बरोबर आहे? त्याच्यानंतर अधिकतमम. अधिकतमम काय येणार आहे?
धन्वांची जोडी लावली श्रेष्ठी बरोबर. अधिकतमम काय आहे? मूल्य. आणि म्हणून अधिकतमम काय येणार आहे आपल्याला या ठिकाणी? मूल्यम. त्याच्यानंतर प्रसाद वर्षीभ्याम, त्याची काय येणार आहे जोडी? लोचनाभ्याम. बरोबर आहे. आणि हस्तस्थम, त्याची जोडी आपल्याला कशा बरोबर लावावी लागणार आहे? तर नीरजम. परिच्छेद वाचला की तुमच्या लक्षात येणार आहे. कळलाय हा प्रश्न? आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, 9वा प्रश्न. अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. पहिलं वाक्य त्यांनी दिलंय, नूनम सह सुगतः एव अधिकतमम मूल्यम दद्यात. आणि सुगतः शब्दाखाली त्यांनी काय केलेली आहे? अंडरलाईन. म्हणजेच आपल्याला उत्तराचं वाक्य लिहिताना सुगतः हा शब्द काढायचा आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 117 वरती अमरकोशाचं जे पान आहे त्याच्यामधला सुगत या शब्दासाठी जे इतर समानार्थी शब्द दिलेत त्याच्यातलाच शब्द लिहायचा असतो. मग त्याच्यातला शब्द आहे बुद्ध. बरोबर आहे. म्हणून आपण उत्तराचं वाक्य या ठिकाणी काय लिहिलं? नूनम सह बुद्ध एव अधिकतमम मूल्यम दद्यात. आणि त्या बुद्ध शब्दाखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. लक्षात घ्या, त्या अमरकोशामधलाच प्रतिशब्द समानार्थी शब्द लिहायचा असतो. पुढचं वाक्य त्यांनी काय दिलंय बघा, तडागे शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. आता पद्मम शब्दाखाली अंडरलाईन आहे, म्हणजे बाकी उत्तरामध्ये वाक्य तसंच, फक्त पद्ममच्या जागी अमरकोशातल्या प्रतिशब्द जे दिलेत, समानार्थी शब्द जे दिलेत त्याच्यातला एक शब्द लिहायचा आहे. मग तो जर का आपण कमलम हा सोपा शब्द आहे तो लिहू शकतो. आणि मग उत्तराचं वाक्य काय होणार आहे? तडागे शिशिर ऋतौ एकम कमलम व्यकसत. लक्षात येत आहे हा प्रश्न तुमच्या? आपल्याला जे 2 गद्यांशाचे उतारे असतात ना, त्याच्यापैकी एका उतार्यामध्ये हा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्कासाठी. सोपा प्रश्न आहे, मार्क अजिबात घालवायचा नाही. विपुलम धनम प्राप्नुयाम. आता धनम म्हणजे धनम शब्द काढून प्रतिशब्द समानार्थी शब्द लिहायचा आहे. मग तो आपल्या अमरकोशामध्ये वित्तम आहे, सोपा शब्द. आणि म्हणून आपलं उत्तराचं वाक्य काय झालं? विपुलम वित्तम प्राप्नुयाम. लक्षात आलेला आहे हा प्रश्न तुमच्या? चला आता आपण जाऊया शेवटच्या 10व्या प्रश्नाकडे. सूचनानुसारम कृतीही कुरुत. सूचनेनुसार कृती करा म्हणजे वाक्य सोडवा. पहिलं वाक्य आहे, तयोः विवादम श्रुत्वा सुदासो व्यमृशत. बरोबर आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या, सुदासो म्हणजे इथे प्रथमाच आहे बरं का, सुदासह असंच आहे संधी विग्रहाच्या नियमानुसार. मग आता त्यांनी सूचना काय दिलेली आहे? पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम निष्कासयत. म्हणजे ह्या वाक्यामध्ये जे पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आहे ते काढून टाका. चला तर मग आपण उत्तर तयार करूया. जेव्हा अशी सूचना असते ना विद्यार्थी मित्रांनो, त्वांत अव्ययम निष्कासयत, तेव्हा उत्तराची पहिली स्टेप काय? भस्कन काहीतरी उत्तर नाही लिहायचं. उत्तराची पहिली स्टेप काय आहे? की दिलेल्या प्रश्नाच्या वाक्यातील अधित्वांत अव्ययाचा शब्द शोधायचा. शोधा, मिळाला, श्रुत्वा. मग त्याचा मूळ धातू काय येतो? श्रू. बरोबर आहे की नाही? 5व्या गणाचा धातू आहे ऐकणे. आता हा मुद्दा लक्षात ठेवला की पुढची स्टेप काय आहे? की प्रश्नातल्या दिलेल्या वाक्यामध्ये धातूचा आलेला शब्द कोणता ते ओळखला. व्यमृशत. व्यमृशत म्हणजे काय झालं? प्रथम पुरुष एकवचन. लक्षात येत आहे? आणि लकार आहे लंग लकार. म्हणजेच उत्तराची फायनल स्टेप आपली काय? जो श्रुत्वाचा मूळ धातू आहे श्रू, त्याचं सुद्धा आपल्याला या व्यमृशत सारखं पुरुष आणि वचन आणि लकार लिहायचा. व्यमृशत काय झालं? लंग लकार प्रथम पुरुष एक वचन. मग श्रूच सुद्धा मला लंग लकार प्रथम पुरुष एक वचन उत्तरात लिहावं लागेल. आणि ते काय येतं? अशृणोत. आणि सगळ्यात शेवटची स्टेप जी विसरायची नाही,
पूर्ण वाक्य उत्तराचं लिहून झालं, की त्याच्या शेवटी च लिहायचा. का च लिहायचा? च हे उभयान्वयी अव्यय आहे. त्याचा अर्थ येतो आणि. 2 वाक्यांना ते जोडतं. प्रश्नामध्ये च का नाही आलं? कारण त्यात जोडण्याचं काम श्रुत्वा हा जो शब्द आहे की नाही, तोच करत होता. बरोबर आहे? बघा बरं, प्रश्नातल्या वाक्याचा अर्थ काय होतो? तयोः विवादम श्रुत्वा. त्यांचा विवाद ऐकून. बरोबर आहे? पण आता इथे काय येणार आहे अशृणुत आल्यानंतर? त्यांचा विवाद ऐकला. लक्षात येतंय? आणि मग आपल्याला काय घालावं लागेल? आणि मग ह्याचा अर्थ येणार. म्हणजे च 2 वाक्यांना जोडतंय की नाही? म्हणजे आपलं उत्तराचं फायनल वाक्य काय झालं विद्यार्थी मित्रांनो? तयोः विवादम अशृणोत सुदासः व्यमृशत च. लक्षात आलेलं आहे? पुढच्या वाक्याकडे जाऊया. पुढचं वाक्य त्याने दिलंय, त्वम किम इच्छसी? आणि सूचना काय दिलेली आहे? त्वम इत्यस्य स्थाने भवान इति योजयत. आता 9वी पासून हा प्रश्न आहे. त्वम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? मध्यम पुरुष एकवचन. आणि प्रश्नामध्ये काय आलेलं आहे? त्वमच आलेला आहे. बरोबर आहे की नाही? प्रश्नामध्ये त्वमच आलेला आहे, मध्यम पुरुष एकवचन. म्हणून क्रियापद सुद्धा मध्यम पुरुषी एकवचनी आलंय. सी थ थ मध्यम पुरुष, लट लकार इयत्ता 8वी विसरायचं नाही. म्हणून मग त्वम मध्यम पुरुष असताना क्रियापद पण काय झालेलं आहे? मध्यम पुरुषी एकवचनी आलेलं आहे. मग आता ते आपल्याला काय म्हणतायत? आता तुम्ही भवान घाला. आणि भवान म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात ठेवा. प्रथम पुरुष एकवचन. मग जर का मी उत्तरामध्ये भवान लिहिते आहे, म्हणजेच इनडायरेक्टली ते आपल्याला सांगतायत, जेव्हा वाक्यामध्ये भवान कराल, तेव्हा क्रियापदाचा प्रत्यय प्रथम पुरुषी एकवचनी लिहा. नाहीतर आमचे विद्वान विद्यार्थी लगेच लिहितात, भवान किम इच्छसी? इच्छसी लिहून चालणार नाही आता. इच्छसी मध्यम पुरुष झालं. त्वम असताना लागू पडणार ते. मला जर का उत्तरामध्ये भवान लिहायचं असेल, तर मला क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी लिहावं लागणार आणि ह्या वाक्यात ते येणार इच्छती. बस हे 2च शब्द बदलायचे उत्तरामध्ये. बाकी कुठल्याही प्रश्नातल्या इतर कुठल्याही शब्दाला धक्का लावायचा नाही. कितीही शब्द असू दे, 1, 2, 3, 4 किती. आपल्याला फक्त त्वम ऐवजी भवान केल्यानंतर क्रियापद सुद्धा, धातू सुद्धा भवांसारखा प्रथम पुरुष एकवचनी करायचा असतो. त्याच्या उलट विचारलं तरी तसंच, भवांऐवजी त्वम विचारलं तरी तसंच. लक्षात येत आहे? तिथे त्वम लिहिलं उत्तरात, तर धातू सुद्धा त्वम सारखा मध्यम पुरुष एकवचनी लिहायचा. चला, आता जाऊया पुढच्या वाक्याकडे. पुढचं वाक्य त्याने आपल्याला दिलेलं आहे, मे आत्मा कृतार्थताम लभताम. लंग लकारे वाक्यम परिवर्तयत. लभताम विधी लंग लकार आलेला आहे. बरोबर आहे? आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. लंग लकार. बरोबर आहे? मग लंग लकार आपण करत असताना लभताम हे रूप आपण ओळखून घेऊया. लभताम काय आलेलं आहे? प्रथम पुरुष एकवचन. काय आलेलं आहे? प्रथम पुरुष एकवचन आलेलं आहे. म्हणजेच नीट बघा, लभताम रूप काय येत आहे आणि लंग लकार काय येतो आहे त्याचा. या ठिकाणी मूळ धातू कोणता आलाय बघा विद्यार्थी मित्रांनो. मूळ धातू आलेला आहे आपल्या इयत्ता 8वी मधला कोणता आलेला आहे? लभ धातू. लभ धातूचे सगळे लकार आपण शिकलेलो आहोत इयत्ता 8वी मध्ये आणि इयत्ता 9वी मध्ये. आपल्याला ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येत आहे? आता या ठिकाणी मी काय म्हटलं? लभताम आज्ञार्थी रूप आलेलं आहे. बरोबर आहे? आज्ञार्थी रूप म्हणजेच काय? लोट लकार. त्याचं काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रथम पुरुष एकवचन. लभताम ह्या रूपाबद्दल बोलतेय मी. लभताम रूप काय आलेलं आहे? लभताम रूप हे लोट लकार प्रथम पुरुष एकवचन आलेलं आहे. आणि त्यांनी सूचना काय दिलेली आहे? लंग लकार करा. म्हणजेच लभ धातूचा आता मला लंग लकार प्रथम पुरुष एकवचन लिहायचं आहे. आणि ते रूप काय येतं? तुमचे प्रत्यय पाठ पाहिजेत. अलभत. आणि म्हणून माझं पूर्ण उत्तर काय झालं? मे आत्मा
कृतार्थताम अलभत. बाकी कुठल्याही शब्दाला धक्के लावायचे नाहीत उगाचच. जेवढं जेवढं बदला म्हटलंय प्रश्नातल्या सूचनेमध्ये तेवढंच उत्तरामध्ये बदलायचं. उगाच आपलं अतिरिक्त ज्ञान काहीतरी लावून कुठले तरी शब्द इकडे तिकडे करायचे नाहीत. चला आता पुढचं वाक्य. शिशिर ऋतौ पद्मम व्यकसत. बहुवचने लिखत. काय म्हणतायत ते? बहुवचने लिखत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पद्मम लक्षात येतं आणि व्यकसत हे दोन शब्द बदलावे लागणार. मग पद्मम कसं येणार आहे? आपल्या वनप्रमाणे वनानी. मग इथे पद्ममचं काय आलं? पद्मानी. आणि व्यकसत बरोबर आहे. व्यकसत काय आलं? प्रथम पुरुष बहुवचन लंगलकाराचं आणि त्याचं प्रथम पुरुष एकवचन आलं व्यकसत. आता आपल्याला प्रथम पुरुष बहुवचन लिहायचंय. ते काय येणार? व्यकसन. बरोबर आहे. आणि आपलं उत्तरातलं पूर्ण वाक्य काय झालं? शिशिर ऋतौ पद्मानी व्यकसन. ह्याच्यासाठी प्रत्यय पाठ पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. पुढचं बघा. पुढचं वाक्य आहे सुदासः सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितवान. आणि त्यांनी म्हटलंय वाच्य परिवर्तनम कुरुत. आता हे वाक्य कर्तरी कर्मणीचं आहेच, म्हणजे जे बदलाव वगैरे करायचं आहे ते. पण इथे त्यांनी समर्पितवान लिहिलंय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो धातू साधित विशेषण वापरलेलं आहे. कोणतं धातू साधित विशेषण त्यांनी वापरलेलं आहे? ते म्हणजे कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण आलेलं आहे. म्हणजेच हे वाक्य कर्तरीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे सुदासहचं कर्तरीचं कर्मणी करताना आपल्याला तृतीयेमध्ये ते करावं लागेल. म्हणून सुदासहचं काय झालं? सुदासेन तृतीया. तृतीयचं रूप. बरोबर आहे. आता सुगत चरणाभ्याम आपल्या कर्तरी कर्मणीच्या लॉजिकनुसार ह्या शब्दाला आपण बदलू शकत नाही. कारण कर्तरी कर्मणीचं लॉजिक काय आहे? कर्ता कर्म धातू हे शब्द आणि ह्यांच्यावर आधारित असलेले शब्द जे आहेत ह्यांच्यासाठी आलेले जे विशेषण वगैरे आहेत तेच बदलायचं. सुगत चरणाभ्याम हा शब्द तसा नाहीये, त्याच्यामुळे ती सप्तमी आलेली आहे. त्याच्यामुळे तो शब्द जसाच्या तसा लिहिलेला आहे. पण कमलम कमलम आपल्याला या ठिकाणी कर्म आलेलं आहे ते बदलावं लागेल. आता कमलम जेव्हा मला या कर्मणी भूतकालवाचकाच्या वाक्यामध्ये लिहायचं आहे त्यावेळेला मला ते कसं लिहावं लागेल? प्रथमेमध्ये. म्हणजेच परत कमलम हाच शब्द येईल. कारण कमलम शब्द वनप्रमाणे चालतो. वनचं प्रथमा एकवचन पण वनम येतं आणि वनचं द्वितीय एकवचन सुद्धा वनम येतं. म्हणजे कमलम हा प्रश्नातला जो शब्द आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो तो द्वितीय एकवचन म्हणून आलाय कारण कर्तरीचं वाक्य आहे. पण इथे आपण जे कमलम लिहितो आहोत ते लक्षात घ्या. सेम सेम शब्द दिसले तरी अर्थ त्याच्यातला फरक आहे. कमलम हा शब्द इथे आपल्याला प्रथमा एकवचन म्हणून घ्यायचा आहे कारण कर्मणीचं वाक्य आहे. लक्षात येतं. आणि समर्पितवान समर्पितवान हे काय झालेलं आहे? कर्तरी भूतकालवाचक. आता आपल्याला त्याचं कर्मणी भूतकालवाचक करायचं आहे. मग कर्मणी भूतकालवाचक त्याचं धातूचं अंग काय येतं? समर समर समर्पित येतं. बरोबर आहे. आणि कर्मणी भूतकालवाचकाचा नियम काय आहे? की कर्मानुसार चालवा. मग कर्म कमलम आलेलं आहे. कमलम नपुंसकलिंग. मग नपुंसकलिंग समर्पित चालवावं लागेल. ते येतं वनसारखं. म्हणून मग इथे काय झालं? समर्पितम. लक्षात आलेलं आहे. आता शेवटचं वाक्य. अहम विपुलम धनम प्राप्नुयाम लकारम लिखत. लकार लिहायचा आहे. इथे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये अंडरलाईन केलेली नाही आहे पण आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये मात्र अंडरलाईन केलेली असते. प्राप्नुयाम हा धातूचा शब्द आहे. मग आता प्राप्नुयाम म्हटल्यानंतर आपल्याला काय लिहावं लागणार आहे? त्याचा लकार प्रत्यय पाठ पाहिजेत. मी बोलले विधिलिंग लकार विद्यर्थ हे रूप आलेलं आहे. लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अमूल्यम कमलम ह्या पाठाखालचा जो भाषाभ्यास आहे तो समजावून घेतला. आणि हा भाषाभ्यास समजावून घेताना आपण आपल्या चॅनलवरती अमूल्यम कमलम ह्याचा अर्थाचा जो व्हिडिओ आहे भाषांतराचा तो सुद्धा अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही संदर्भ म्हणून बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून एक सूचना करायची आहे. तुम्हाला स्लाइडवरती दिसतंय
स्पंदन अकॅडमी हे जे आपलं चॅनल आहे, ते चॅनल तर आहेच, परंतु आपण ऑनलाईन क्लाससुद्धा स्पंदन अकॅडमी मार्फत घेत असतो. इथेही ॲडव्हर्टाइज आहे. CBSEचे, ICSEचे किंवा स्टेट बोर्डचे मराठी आणि संस्कृतचे जे ऑनलाईन क्लासेस आहेत, ते आपण घेतो. तुम्हाला जर का कोणाला असा ऑनलाईन क्लास जॉइन करायचा असेल, तर हा माझा मेल इथे दिलेला आहे. त्या मेलवरती तुम्ही नक्की संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अमूल्यम कमलम ह्या पाठाखालचा जो भाषाभ्यास आहे, तो भाषाभ्यास बघितला. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला विद्यार्थी मित्रांनो लाईक करा. तुमचे जे परिचित इतर विद्यार्थी असतील, त्यांना हा भाग शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.